नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेक उत्तम शुभ आशीर्वाद। आज दिनांक 15 जानेवारी 2021 वार शुक्रवार। तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। त्याचबरोबर आजच्या सुंदर दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आजच्या तासिका क्रमांक 10 मध्ये म्हणजे पहिल्या प्रकरणातील आपण प्रॅक्टिस सेट 1.3 वी आर सॉल्विंग प्रॅक्टिस सेट 1.3 पेज नंबर 21 अँड प्रॉब्लेम नंबर 4। या चॅनलचा उद्देश आपला एकच आहे की ग्रामीण भागातील सेमी नॉन सेमी माध्यमातील मुला मुलींना भूमितीचे एकदम शास्त्रोक्त पद्धतीने गणित आणि त्यातली त्यात सोप्या पद्धतीने गणित कशा पद्धतीने सोडवल्या जातात याचं मार्गदर्शन करणे हा आहे। तर मित्रांनो, चौथं उदाहरण आज आपण घेणार आहोत। या सॉल्विंग प्रॅक्टिस सेट 1.3 प्रॉब्लेम नंबर 4 practice set 1.3 problem number 4 and page number 21 SSC। 10वीच्या सिमिलॅरिटी समरूपता या प्रकरणातील सेमी आणि नॉन सेमी माध्यमातील दोनही माध्यमातील मुला मुलींना व्यवस्थित मार्गदर्शन करण्यासाठी आपण ह्या दररोज 2 ते 3 गणित या माध्यमातून अशा पद्धतीने एक व्हिडिओ आपण तयार करून आमच्या मनु मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती मी शेअर करत आहे। मित्रांनो, आवडल्यास निश्चितच लाईक आणि शेअर करा। त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींना या चॅनलबद्दलची माहिती द्या। जे वर्ग 10वीला शिकत आहेत अशांना याचा खूप चांगला लाभ होईल, उपयोग होईल। तर चला वळूया या प्रश्नाकडे। प्रश्न काही मी लिहित नाही, परंतु प्रश्नाची जी आकृती दिलेली ती आकृती मी इथं बोर्डवरती काढतो आणि मग बघू या प्रश्नामध्ये आपल्याला काय शोधायचं। तर त्रिकोण एबीसी दिलेला आहे। ही रेषा लंब आहे अशी आकृती काढायची। आपल्याला लंब दिसली पाहिजे, म्हणून त्यासाठी थोडासा आपल्याला उंची जास्त घ्यावी लागेल। आता बघूया, तर लंब दिसेल। तर ए बी तर यामध्ये इन ट्रायंगल ABC, AP is perpendicular to BC. We have given in Marathi it is known as पक्ष। मराठीतून याला पक्ष असं म्हणायचं। AP perpendicular to BC। नेक्स्ट BQ perpendicular to AC। BQ perpendicular to AC। Then B dash E dash C and A dash Q dash। Then we have to prove that, to prove in Marathi it is called as साध्य। काय साध्य करायचं आपल्याला? we have to show triangle CPA similar to triangle CQB, CPA similar to CQB, and then also there are some sides are given as AP is equal to 7, if AP is equal to 7, BQ is equal to 8, and BC is equal to 12. Then we have to find out AC. AC is equal to. This is the question. हा तो प्रश्न नीट बघून घ्या। तुमच्याजवळ पुस्तक आहे, पुस्तकातूनही तुम्ही हा प्रश्न बघू शकता। आणि मग आता हा प्रश्न सोडवताना पहिलं टार्गेट आहे, ज्यावेळेस व्हेन वी रीड द क्वेश्चन ॲट दॅट टाइम वी हॅव टू टार्गेट व्हॉट वी हॅव टू फाइंड, व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह। देन we will get an idea about in which way we have to go
to solve this question. If we observe this question and read again, then you came to know that the first target is you have to prove that two triangles are similar. And we know that if two triangles are similar, then their sides are in equal proportion. So first step of our answer, that will be, we have to prove the two triangles are similar. And for that purpose, then we have to remember what we have to do to find out the triangles are similar. काय करावं लागेल तर मग त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागतील the test of similarity. Here the sides are not given. Here we have given the two angles of triangle. That is perpendicular means 190. That is rectangle means 90 degree, and one angle is common. In this way we can prove these two triangles by angle test. They are similar. तर हे आपल्या लक्षात येतं की लंब दिलेले म्हणजे दोन कोण काटकोन दिलेले आणि एक कोण सामायिक आहे म्हणजे को समृद्धीने आपण हे सोडू शकतो. मग याच्यातले ते जे छोटे छोटे त्रिकोण आहेत ते आपण बाजूला काढून घेऊया. काय सापडते ते बघूया. पहिला आहे सीपीए. त्यातला सीपीए बाजूला काढला आपल्या समजण्यासाठी. आता वरचं मी पुसून टाकतोय म्हणजे जरा जागा उपलब्ध होईल. आता बघा सीपीए काढून टाकतो. CPA आणि दुसरा आहे सेकंड वन इज CQB. CPA काढला. दुसरा आहे CQB, तर तोही याच्या बाजूला काढतो. CQ आणि B. CQ आणि B. आता हे दोन कोण काढून घेतल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं दोघांना सीपीए किंवा एसीपी वाचला आपण तर तोच काय आहे QCP आहे. म्हणजे सी कोण दोन्ही कोणांना काय सामायिक आहे, दोन्ही त्रिकोणांना. आणि दुसरी महत्वाची गोष्ट एक कोण काय दिलेला आहे, काटकोन दिलेला आहे. मग आता आपल्याला मूळच्या आकृतीची काही आवश्यकता नाही. मग याच्यातले बाजू दिलेले आहेत. त्या बाजूला AP बरोबर दिलेलं आहे 7, त्याबरोबर BQ बरोबर दिलेलं आहे 8, नंतर BC बरोबर दिलेलं आहे 12 आणि तर आपल्याला AC काढायचे. पुढच्या लहान मोठ्या झाल्या आकृत्या बघून चालेल. तर मोठ्या आकृतीतल्या ह्या दोन म्हणजे उत्तर सोडवण्याच्या ह्या पद्धती आहेत. म्हणून मित्रांनो कधीही गोंधळून जायचं नाही. मोठी आकृती दिलेली ना आपल्याला जे सिद्ध करायचं त्या आकृत्या बाजूला काढायच्या. एकदम सोपं टेक्निक आहे. मग आपल्याला क्लिअर होतं की कोणता कोण सामायिक आहे, कोणता कोण 90 अंशाचा आहे आणि मग आपण ते सोडू शकतो. सो इन दिस वे दिस इज द टेक्निक टू सॉल्व द एक्झाम्पल. आवर टार्गेट इज वी हॅव टू show that triangle CPA is similar to triangle CQB. For that purpose, we have drawn the two separate figures of the given triangle. Now, if we observe these two figures, then we came to know that proof. Siddhata. As usual, as shown in figure. आकृतीत दाखविल्याप्रमाणे इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल CPA and triangle CQB we have काय या दोन त्रिकोणामध्ये तर मेजरमेंट ऑफ अँगल CPA is equal to measurement of angle CQB is equal to 90 degree. Reason is given. मराठीतून तुम्हाला लिहायचे पक्ष. आपल्याला लंब दिलेला आहे राईट. CP लंब AP आणि CQ लंब BQ आपल्याला दिलेले आहे. सो फर्स्ट दॅट इज दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सेकंड वन अँगल PCA is congruent to angle QCB. Reason is common angle. In Marathi, it is called as सामायिक कोण. Common angle. PCA congruent to QCB
PCA QCB सामायिक कोन कॉन्ग्रॅट अँगल। आता दोन्ही झाले, देअरफॉर ट्रायंगल CPA similar to triangle CQB by which similarity test, angle similarity test. So angle similarity test, दोन्ही पण कोण काय आहेत, समरूप आहे। and when two triangles are similar, जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तर आपल्याला माहिती त्यांच्या बाजू प्रमाणात असतात। if two triangles are similar then their sides are in equal proportion. We have to use this property. So my dear friend, since by the property of similar triangle, we get काय मिळणार आपल्याला याच्यावरती ते बघूया। CPA 1:1 correspondence CQB, in Marathi it is called as एकास एक संगती। आता हे सगळी वरची सिद्धता तुम्ही सर्व मित्रांनी लिहून घेतलेली असेल असं गृहीत धरतो आणि मग मी आता वरचं पुढची सिद्धता लिहिण्यासाठी वरचं जे तर या ठिकाणचे हा भाग पुसून टाकतो। तर बघा मित्रांनो, आता ही सिद्धता झाली, तुमच्या सर्वांच्या लक्षात आला असेल। को समरूपता कसोटीने आपण दोन्ही त्रिकोण जे आहेत समरूप दाखवले। आता आपल्याला याची बाजू काढायची, AC आपल्याला काढायचं आहे, म्हणून आता इथं वरती लिहितो बाय द प्रॉपर्टी ऑफ सिमिलर ट्रायंगल CPA अँड CQB काय आता ते बघा। CPA 1:1 correspondence CQB. So CP by CQ is equal to PA by QB is equal to CA by CB. So given that is PA by QB is equal to CA by CB. This one is not useful for us. So PA is equal to 7 by QB 8, that is equal to CA AC divided by CB 12. So transferring to the right side, 7 into 12 divided by 8, that is equal to AC. So dividing by 8, 8 ने आपल्याला भाग द्यायचा आहे, 2 चौक 8, 2 सख 12, पुन्हा 2 ने भाग दिला, 2 दुनी 4, 2 त्रिक 6, पुन्हा 2 ने भाग दिला, 1.5, 2 1 2 2 पंचे 10। मग AC काढण्यासाठी 7 ला 1.5 ने आपण गुणून घेतलं तर आपल्याला AC मिळेल। Therefore AC is equal to 7 into 5 is 35, that is 5. Then remainder is किती हातचा येईल त्याच्यामध्ये, दॅट मीन्स 3, 7 येतो त्याच्यामधला हातचा, 7 × 35 बाजारच्या 3, 7 × 7 आणि 3 10, 10.5। आणि म्हणून मग या गणितामध्ये एसीची किंमत किती येणार आहे, 10.5। तर अशा पद्धतीने अतिशय सोपं हे उदाहरण तुम्हाला आहे। एकदा याची सिद्धता बघून घ्या आणि यामध्ये काही शंका असली तर निश्चितच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकता। परंतु माझ्या माहितीप्रमाणे अतिशय सोपं गणित आहे, 3 गुणांसाठी परीक्षेला विचारतात आणि यापूर्वी बऱ्याचदा विचारले सुद्धा आहे। नीट याचं बघून घ्या। या ठिकाणी भागाकार, जर इथं या भागाकाराच्या संदर्भामध्ये पुन्हा लक्षात घ्या की शक्यतो संख्या गुणून घ्यायच्या नाही। आता बघा, समजा इथं 22 84 केलं तर 8 ने भाग देणं अवघड होऊन जातं आणि म्हणून मग अशा वेळेस काय करायचं की आपल्याला लहान लहान पाड्याने भाग द्यायचा। त्यासाठी आता 7 × 12 ला आपण ज्यावेळेस भाग दिला, मराठीतून बघा 7 × 12, आता मी गुणाकार न करता नुसता 8 ने भाग दिला। मग गरिबीचा आपला 2चा सोपा पाडा आहे तो वापरायचा, 2 चौक 8, 2 सख 12, पुन्हा 2 ने भाग दिला मी, 2 दुनी 4, 2 त्रिक 6। आता आपल्या जवळ आहे 7 × 3 भागिले 2,
मग इथं 2 ऑप्शन राहतात, 3 ला भाग द्या किंवा 7 ला भाग द्या, उत्तरात काही फरक पडत नाही. समजा 2 ने भाग दिला तर 2 त्रिक 6, 1 राहिला 2 पंचे 10 आणि 35 त्रिक होतात 10.5 किंवा 105. तर मग 0.1 नंतर किंवा मग 3×15 5 हात चाले 3 9 10. अशा पद्धतीने ज्यावेळेस आपल्याला भागाकार करायचा असतो तर गुणाकार करून संख्या वाढवायची नाही. संख्या वाढवली तर मग मात्र प्रॉब्लेम क्रिएट होतात. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काही पाढे, तुम्हाला तर काही पाढे पाठ नसतात आणि मग अडचण येते परीक्षेमध्ये. त्याच्यामुळे आपलं 2-3च्या पाड्याने बारीक बारीक टुकू सुरू ठेवायचं. तर चला, सर्वांना हा लक्षात आला असेल. प्रश्न सोपा आहे. आता बघूया आपण दुसरा प्रश्न. याच प्रॅक्टिस सेट मधला सराव संच मधला प्रश्न क्रमांक 5. ट्रॅपेझियम समलंब चौकोनाची या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आणि पी क्यू समांतर एसआर तुमच्या सर्वांचं लिहून झालं असेल किंवा लिहून घेताना जर लिहून घ्यायचं असेल तुम्हाला तर सिंपल आहे. व्हिडिओला थोडंसं टच करायचं म्हणजे व्हिडिओ पॉज होतो. पॉज झाल्यानंतर हे लिहून घ्यायचं, पुन्हा टच करायचं, व्हिडिओ प्ले होतो म्हणजे पुढे सुरू होतो. तर चला 5वं गणित आता मी बोर्डवरती पुसून टाकतोय. मित्रांनो आता लिहूया 5वं गणित. हळूहळू सर्व संपूर्ण धडा पूर्ण होईल या एका निर्धाराने मी या व्हिडिओ निर्मितीच्या कार्यास सुरुवात केलेली. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा, शुभाशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत असं मी गृहीत धरतो. निश्चितच आहेत. तुमच्या सूचनांचा आदर केला जाईल. काही तुमच्या सूचना असेल तर मेसेज बॉक्समध्ये लिहून कळवा. म्हणजे व्हिडिओ निर्मिती करताना त्या सूचनांचा उपयोग करून आम्हाला म्हणजे मला जास्तीत जास्त सुधारणा करता येईल. तर 5वं उदाहरण आकृती काढूया. थोडीशी लहान काढतो म्हणजे गणित सोडवायला जागा शिल्लक राहील. P, Q, R, S, A, P, Q, R, S. In trapezium P, Q, R, S, P, Q parallel to SR. In this question, we are given P, Q parallel to SR. डायरेक्ट सोडायला सुरुवात केल्यासारखं मी गिवन लिहितोय. AR is equal to 5 AP. AS is equal to 5 AQ. Then we have to prove that to prove SR is equal to 5 PQ. SR is equal to 5 PQ. Now, here we have given the proportion of two sides and we have to prove that SR is equal to 5 PQ in this particular question. My dear friend, here also we have to show two triangles are similar, and for that purpose two sides are given, means we have to prove another side is similar, is congruent, otherwise angle is congruent. Then we can use side angle side. Ba ko ba means बोकोबा समृद्ध कसोटी आपण वापरू शकतो. मग हे लक्षात आल्यानंतर मग आपण प्रूफ म्हणजे सिद्धता. आता प्रूफ साठी ऍज शोन इन फिगर, आकृतीत दाखविल्याप्रमाणे ऍज शोन इन फिगर ट्रॅपेझियम आधार भाग इकडं ट्रॅपेझियम कोणता आहे पी क्यू आर एस. कोणकोणत्या बाजू दिलेल्या आहेत तर त्यामध्ये दिली AR is equal to 5 AP and AS is equal to 5 AQ. means
the triangle they are taken, that is AR means ARS and APQ. PQRS, we have triangle ARS and triangle APQ. APQ. AR by AP, 5 by 1, RS by PQ, and then AS is equal to 5AQ. So to show these two triangles similar, here the first one, that is, since AR is equal to 5AP, therefore AR by AP is equal to 5 by 1. Given, this one is given in the question. And next, that is AS is equal to 5AQ. AS is equal to 5AQ. Therefore, AS by AQ is equal to 5 by 1. This one is equation number 1, this one is equation number 2. आता दोघांची तुलना करूया. Since AR by AP is equal to AS by AQ is equal to 5 by 1, and there is opposite angle, this one, angle SAR congruent to angle QAP. Reason is opposite angle test. Opposite angle test. विरुद्ध कोण काय एकरूप असतात. हे दोन्ही कर्ण आहेत, परस्परांना छेदल्यानंतर होणारे दोन्ही विरुद्ध कोण एकरूप असतात. हा याच्याशी वरचा खालच्याशी. देअरफॉर आता दोन बाजू प्रमाणात एक कोण एकरूप आहे. देअरफॉर triangle ARS similar to triangle APQ. Test is side angle side similarity test. In this way, we have proved that two triangles are similar. आता दोन कोण समरूप आहेत हे सिद्ध केल्यानंतर मग त्यांच्या बाजू प्रमाणात घ्यायच्या. ARS 1-to-1 correspondence APQ, that is AR by AP is equal to RS by PQ is equal to AS by AQ, that is equal to 5 by 1. Therefore, AR by AP is equal to 5 by 1. RS by PQ we have to find out, that is equal to RS by PQ. Taking cross multiplication, 5 into PQ is equal to RS. Therefore, RS means SR is equal to 5 PQ. Hence the proof. अशा प्रकारे तुम्ही याची सिद्धता लिहू शकता. तर अतिशय सोपं हे उदाहरण आहे. पहिलं टार्गेट दिलेल्या बाजू प्रमाणात लिहायच्या. द फर्स्ट टार्गेट इज वी हॅव टू राईट डाऊन दी proportion of given segments of the sides of trapezium PQRS. Next one, we have to prove that one angle is common in between these two triangles formed by the diagonal of a trapezium, and the diagonals are SQ and PR. These two diagonals intersect each other in point A to triangle this one.
Actually, there are 4 triangles formed. 1, 2, 3, 4. We have to take in account these 2 triangles because we have to show these 2 triangles similar. म्हणून एक कोण एकरूप दाखवायचा आहे तो आहे. विरुद्ध कोण उरलेल्या बाजू दोन्ही बाजू प्रमाणात दिलेले 5.1 आणि म्हणून दोन बाजू प्रमाणात एक कोण एकरूप. टू sides are in equal proportion and one angle is common, otherwise we can say congruent. Therefore these 2 triangle ARS and triangle APQ are congruent. आणि मग समरूप दाखवले त्यांच्या बाजू घ्यायच्या प्रमाण दिलेले तिरपा गुणाकार केला तर SR बरोबर काय तर 5PQ. अशा प्रकारे हा प्रश्न एकदम व्यवस्थित तुम्ही सोडवू शकता. तर बघूया 6वा प्रश्न. सहाव्या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समलंब चौकोन म्हणजे ट्रॅपेझियम दिलेला आहे. इथे तुम्हाला समांतर बाजू दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 6 आकृती असे दिलेली आहे. A, B, C, D, C and D, B, D, A, C and this one is O. So in trapezium ABCD figure 1.16, side AB parallel to side BC. Then diagonal AC and BD intersect in point O. If AB is equal to 20, AB is given 20. Then DC is equal to 6, OB is equal to 15, and we have to find out OD. तर याही प्रश्नात मित्रांनो 2 त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे. मग यामध्ये आता बाजू काही प्रमाणात दिलेली नाही, उलट आपल्याला बाजू काढायच्या. परंतु प्रश्नाकडे लक्ष जर दिलं तिथून सुरुवात करायची. या प्रश्नामध्ये आपल्याला दिलंय की CD आणि AB काय आहे समांतर आहे. मग प्रूफ as shown in figure, CD parallel to AB. CD ही AB ला समांतर आहे. आणि मग 2 त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे. त्रिकोण AOC आणि त्रिकोण COD. तर मग त्यासाठी इथले 2 कोण आपल्याला एकरूप दाखवणं जरुरी. हा कोण या कोणाला एकरूप आहे आणि हा कोण इकडच्या कोणाला एकरूप. तेव्हा मग दोन्ही त्रिकोण आपण कोको कसोटीने समरूप दाखवू शकतो. मधला विरुद्ध कोण तो मगाशी वापरला. आता थोडासा वेगळा विचार करूया. CD पॅरलल टू AB as like this one. आकृती काढून घेऊया म्हणजे अजून समजेल तुम्हाला. वर्ग 9ला बघितले समांतर रेषा या प्रकरणामध्ये इन पॅरलल लाईन्स छेदिकेच्या विरुद्ध अंगास विरुद्ध बाजूस तयार होणाऱ्या कोणांना आपण आंतरविक्रम कोन असं म्हणतो. इंटेरियर अल्टरनेट अँगल IAT इंटेरियर अँगल इंटेरियर अल्टरनेट अँगल IAA. हे दोन्ही कोण एकरूप आहेत. मग ते कोण कोणते इथं CD इकडच्या बाजूला B आणि इथं कोणता बिंदू आहे A आहे. CD पॅरलल टू AB अँड BD इज ट्रान्सव्हर्सल. म्हणून therefore अँगल CDB congruent to angle DBA किंवा ABD. कारण आहे अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल टेस्ट इन मराठी दिस वन इज नोन ॲज व्युत्क्रम कोन कसोटी त्याला म्हणतात. म्हणून therefore अँगल CDB ला आपण वाचू शकतो CDO पर्यंत.
CDO कॉन्ग्रुएंट टू अँगल. आता दुसरा जो वाचला होता आपण ABD त्याला वाचू शकतो OBA. OBA झाली एक जोडी. आता दुसरी जोडी अँड these two lines are parallel. आता दुसरी छेदिका आहे CA. इकडच्या बाजूला बिंदू आहे D. या ठिकाणी बिंदू आहे D. मग दुसऱ्या याच्यामध्ये जर आपण विचार केला तर मग CD पॅरलल टू AB. CD ही AB ला समांतर आहे अँड AC ही छेदिका आहे. AC इज ट्रान्सव्हर्सल. आणि म्हणून therefore अँगल DCA कॉन्ग्रुएंट टू अँगल BAC दोन्ही कोण एकरूप आहेत. therefore अँगल DCA ला आपण वाचू शकतो O पर्यंत DCO कॉन्ग्रुएंट टू अँगल. दुसरा आहे BAC याला वाचता येतं OAB. अँगल OAB. रिझन इज सेम अल्टरनेट अँगल टेस्ट इन मराठी यू कॅन राईट व्युत्क्रम कोन कसोटी नुसार. आता या दोन्ही त्रिकोणातील प्रत्येकी आपण दोन कोन एकरूप दाखवले आणि म्हणून मग हे दोन त्रिकोण आता काय होतील समरूप होतील. तर मग ते त्रिकोण आणि त्या आकृत्या आपण आता इथं काढल्या. तर पहिली आकृती आहे आपल्याकडे OCD ची. ती काढून घेऊया. OC आणि D. दुसरी आहे OAB ची. ती आकृती काढून घेऊया. OA आणि B ज्यामध्ये आपण C कोन एकरूप दाखवला आहे इकडच्या बाजूच्या A कोनाला आणि D कोन एकरूप दाखवलेला आहे इकडच्या बाजूच्या B कोनाला. आणि म्हणून मग therefore ट्रायंगल OCD similar to triangle OAB. OCD similar to triangle OAB. Reason is angle similarity test. Right? कोको समरूपता कसोटी. आणि मग आता पुढे OCD 1-to-1 correspondence with OAB we get बाजूच्या प्रमाणात लिहिल्या तर OC by OA is equal to CB by AB is equal to OB OCD CD by AB. Last one that is OD by OB. By the property of similar triangle. By the property of similar triangles. समरूप त्रिकोणांच्या भुजा किंवा बाजू प्रमाणात असतात. हा तो गुणधर्म आहे आणि जो तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता क्लिअर झालं. मग आता OC काय दिलेलं नाही, OA दिलेलं आहे. CD किती दिलेलं आहे 6. AB दिलेला आहे 20 बरोबर. OD आपल्याला काढायचं आहे. OB दिलेला आहे 15 आणि मग तिरपा गुणाकार केला 6 गुणिले 15 बरोबर OD भागिले 20
मग 5 ने भाग दिला, 5 चौक 20, 5 त्रिक 15, 4 ने भाग दिला तर 4 एक 4, 2 राहिले म्हणजे 20, 4 8 20. आणि म्हणून मग ओडी बरोबर 3 ने आणि याचा गुणाकार केला 15 त्रिक 45 म्हणजे किती 4.5. ओडीची लांबी येईल 4.5. भागाकार अतिशय सोपा आहे, तो काही तुम्हाला इतकं काही अवघड जाणार नाही. आणि ओडीची लांबी इथे 4.5. आशा करतो मित्रांनो आजचे तीनही प्रश्न क्रमांक 4, 5 आणि 6 तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. ओडीची लांबी जी आहे तर ती येते 4.5, ज्याला आपण 4.5 सेंटीमीटर असंही म्हणतो. सर्वांना हे प्रश्न व्यवस्थित समजले असतील अशी आशा करतो. आणि आजची तासिका आज आपण थांबूया. धन्यवाद.